शिकागोच्या परिषद मध्ये 18 सप्टेंबर 1893 ला शिकागोच्या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना सांगितलं, माझ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, ही ज्याने भाषणाने सुरुवात करून अवघ्या हिंदुस्थानाची संस्कृती दाखवली, तोच पोरगा छोटा असताना नरेंद्र आणि मोठा झाल्यानंतर हिंदू सदानंद प्रभातचा अध्यक्ष झाला आणि शिकागोच्या गोलमेजनी मुलांना प्रश्न विचारला, बाळ उठ, हा ग्लास तुला कसा दिसतोय? मुलाने सांगितलं, म्हणला अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. उत्तर बरोबर, बस खाली. मुली तो उठ, कसा दिसतोय? ती म्हणली, मला अर्धा रिकामा दिसतोय. म्हणजे बस खाली. तिसरा हुशार विद्यार्थी उठला आणि गुरुजींना म्हटला, गुरुजी हा ग्लास हा पूर्ण भरलेला आहे. गुरुजी म्हणले, कसं काय? सगळं मला सुद्धा दिसतोय, सगळ्याला दिसतोय. 300 मिली आहे, 300 मिली पाणी बसेल एवढा ग्लास आहे, 150 मिली पाणी. मुलानं दिलेलं उत्तर नीट आहे का? मुलगा म्हटला, गुरुजी पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 2 इज इक्वल टू H2O. बरोबर. O2 ऑक्सिजनचा आहे, हायड्रोजनचं H2 आहे, सोडियम हायड्रॉक्साईडचं H2SO4 आहे, NaCl3 हे नायट्रोजन सोडियमचं कार्बोनाइडचं आहे, त्याच्यात मीठ म्हणतो आपण. बरोबर. मग आता H2SO4 नाही, NaHO3 नाही, H2 नाही, H2O आहे, ऑक्सिजन, याचा अर्थ हवा आहे. गुरुजी हा ग्लास अर्धा हवेने भरलेला आहे आणि अर्धा पाण्याने भरलेला आहे. त्या पोराचं नाव आहे स्वामी विवेकानंद. काय विचारते ते सांगता येत नाही, सारखे करतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणला, मुलांनो चित्रकलेचे वही काढा आणि गाय गवत खाते चित्र काढा. कोणी गुरुजी गवत खाते काढ, कोणी गाढा गवत खाते. सगळीच पोरं सारखी नसते. नाऱ्याचं चित्र मोठ्या भिंग्याच्या महाराज चष्म्याचं दिसत नाही. साहेब आला, म्हणला, गाढवा चित्र कुठे? काढलं होते गवत. म्हणलं, पण गवत गाईने खाल्लं. 1 किलो लोखंड घेऊन येतो, कुठे खाणं? साहेब म्हणला, लातूर नाही जालना पॅटर्न सुद्धा लोखंड जडाय विठाला. महाराज काय म्हणते? समुद्र. आता समुद्र काय कारण नसतं. मुंबईला मी म्हणलं, सगळं महाराष्ट्र समुद्र बघतोय, समुद्र कसं? म्हणजे मी मुंबईला समुद्र बघितला आणि घरी येऊन बघते तर काय, आमची म्हैस व्यायलेली, मी तिचा चिंक खाल्ला. अगं चिंक म्हणते एक जणांना इंग्रजी बोला येत नव्हतं, पण पोरगा इंग्लिश मीडियमला टाकलेलं बरं का महाराज. आणि इंग्रजीचं सगळं, अरे 56 भाषेचा ज्यांचा अभ्यास होता त्या ज्ञानोबारायांनी महाराज संस्कृत प्राकृत व्हाया मराठीमधून कुरुक्षेत्रावला प्रसंग 18 दिवसाच्या युद्धाचा सांगितला. 9033 ओव्या सांगितल्या, 18 अध्याय सांगितले ते माझ्या मराठी मातृभाषेमध्ये. हे केवढा मोठा मराठी भाजी केली, टाक जा अरबी समुद्रात. कशाला भाजी बनायचं? कशाला भाजी बनायचं? घरातनं नवऱ्याचा वडील आला म्हणजे सासरा, या पप्पा, याचा काय भूकंपात गेला.